अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे। या तालुक्यात प्रत्येक गावात खुलेआम दारू विकल्या जात आहे। या प्रकरणात भातकुली पोलीस डोळेझाक करीत आहे। येथील समाजसेविका मीरा संतोष कोलटके यांनी महिलांसह भातकुली पोलीस स्टेशन गाठून कारवाईची मागणी केली आहे। दारूच्या व्यसनेच्या आहारी येथील अनेक युवक गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे। या तालुक्यातील महिला भातकुली पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मार्ग दाखविण्यात आल्याने मीरा कोलटके यांनी जिल्हा परिषद सदस्यांसह भातकुली तालुक्यातील मंगेश इंगोले, संतोष कोलटके, आशिष काचे, किरण पाटील, मनीषा गेडाम सह दुपारी दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग गाठले। मात्र या कार्यालयात आले असता या विभागातील मुख्य अधिकारी कावडे सह अनेक अधिकारी गैरहजर दिसून आले। या कार्यालयात पंखे सुरू, मात्र कर्मचारीच अनुपस्थित दिसल्याने येथील शिपायाला विचारणा केली असता महत्त्वाच्या कामाकरिता मुख्य अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी बाहेर गेले अशी माहिती शिपायाच्या वतीने देण्यात आली। अनेक वेळ वाट पाहून कोणीच आले नसल्याने शेवटी त्रस्त होऊन शिपायाला अधिकारी संबोधित करून कार्यकर्त्यांनी निवेदन दिले। गावागावात दारूचा पूर वाहत आहे आणि या कार्यालयातच अधिकारी गायब असल्याने त्यांचा निषेध करण्यात आला। अवैध दारू विरोधात 2 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली। निवेदन दिलं तर तिचे पूर्ण अवैध दारूचे धंदे चालू आहेत प्रत्येक गावात आणि ते दारूचे धंदेवाल्याचे मालक आहेत ते स्वतः मालक म्हणत आहेत की आमचा पूर्ण हप्ता राज्य उत्पादन शुल्क या ऑफिसला जमा होते, तुम्ही आमचं काही करू शकत नाही। आज जर तुम्ही पूर्ण प्रत्येक गावातलं एका घराला जर तुम्ही संमती देत असाल तर पूर्ण गावातल्या महिला बेकार होऊन राहिल्या आणि त्या या कोरोना काळामध्ये 200 रुपये रोज कमवून स्वतःचे घर भागवतात आणि त्या 200 रुपये स्वतःचे नवरे दारू पिऊन ते पैसे हिसकतात आणि पूर्ण घरात दांगडो करतात पण स्वतः जीवाने सुद्धा चालले आहेत। यांची दक्षता या राज्य शुल्क उत्पादन ऑफिसने घेतली पाहिजे। तर यानंतर आम्ही इथं तीव्र आंदोलन करणार आहे। आपण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं का? अधिकारी सुद्धा नाही, कांबळे साहेब आणि कांबळे साहेब आणि उप अधिकारी सुद्धा इथं नाही आहे। तर आम्ही चपराशी साहेबांना निवेदन देत आहे, एवढी कंडिशन बेकार आहे या ऑफिसची। तीव्र आंदोलन करू। आम्ही काल पोलीस स्टेशनला भातकुलीला पण निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला पण आम्ही निवेदन देऊ आणि नंतर आम्ही तिथं मोर्चा काढू। या सगळ्याला जिम्मेदार पोलीस निरीक्षक आणि आपले जे पोलीस आहेत, जे हप्ते खात आहेत ते जिम्मेदार आहे। त्यामुळे जे आपल्या महिला आहेत त्या महिलाचे खूप नुकसान होऊन राहिले पोलिसांमुळे, जे लक्ष नाही देऊन राहिले याच्यात जबरदस्त कारवाई होण्यात यावी। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।